झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नमस्कार, मी राजश्री चौहान. झेप मराठी या माध्यमामध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मंडळी, सध्या आपण बघत आहोत नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. आपला भारत देश हा संस्कृतीने संपन्नतेने समृद्ध असा देश आहे. आपल्या देशात हे सणावारांचं वारं अतिशय सुंदरपणे साजरं होताना आपल्याला दिसतं. नवरात्रीचा हा उत्सव साजरा करत असताना आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा विविध रूपामध्ये नवदुर्गा अस्तित्वात असतात आणि म्हणूनच नवरात्रीच्या या निमित्ताने अशाच दुर्गांच्या काही मुलाखती आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय माननीय अमिताजी दगडे पाटील मॅडम यांच्याकडे. या इथपर्यंत आला त्यांचा हा प्रवास आपणा सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि म्हणूनच या छोट्याशा गप्पांमध्ये सामील करून घेत आहोत आदरणीय मॅडमांना. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. सगळ्यात आधी आपल्याला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, सांगाल की धुळे शहरामध्ये साधारणतः 1 वर्षाचा कालावधी आपल्याला इथे लोटला आहे, तर सुरुवातीला एक असा हळवा प्रश्न विचारेल की धुळेकर जनतेबद्दल तुमचं मत काय? म्हणजे पालिकेबद्दल मी तुम्हाला विचारेनच, पण धुळेकर जनतेबद्दल आपलं मत काय? नमस्कार सर्व धुळेकरांना नमस्कार आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्या धुळेकरांना शुभेच्छा माझ्याकडून. ताई, तुझा प्रश्न भारी आहे एकदम. धुळेकरांबद्दल काय, धुळेकर फार लागवी आहेत. धुळेकरांनी खूप जीव मला लावला आहे, त्यामुळं निश्चितच खूप छान भावना आहेत त्यांच्याबद्दल माझ्या. पण कसं असतं मॅडम की आता थोड्या वेळापासून आम्ही इथं आलो तेव्हापासून बघत आहोत की प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना ज्या वेळेला तुम्ही या खुर्चीत बसतात तर फार शांत डोकं ठेवून काम करावं लागतं. भेटणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. मला माझ्या सहकाऱ्यांनी विचारलं की मॅडम, आपल्याला भेटायला येणारे 5-10 लोक असतात तरी आपण कंटाळतो, दिवसभरात तुम्ही शेकडो लोकांचा सामना करतात, तर काय म्हणाल की इतर ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे, इथं वेगळी आहे, असं काही आहे की प्रत्येक ठिकाणी सारखंच? नाही, बेसिकली कसं आहे, ही नोकरी आहे ना, ही म्हणजे देवानी आपल्याला ती, वी आर डेस्टिन्ड फॉर दॅट. म्हणजे आपल्याला दिलेली संधी आहे ती, आणि ती लोकांसाठी दिलेली संधी आहे, आणि ती लोकांसाठी दिलेली संधी त्यांच्यासाठीच प्रॉपर युटिलाइज झाली पाहिजे. हे जर तुम्ही डोक्यात ठेवून काम केलं आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आहात, म्हणजे लोक आमच्यासाठी नाही आहेत, आम्ही त्यांच्यासाठी आहोत. तर माझा प्रयास असा असतो की मी इथं जेव्हा माझ्या खुर्चीत येऊन बसते आणि मी घरी जेव्हा जाते, मला कधी कधी संध्याकाळी 9 वाजतात, 10 वाजतात, म्हणजे एवढा वेळ मी इथं असते आणि माझा सगळा क्वालिटी टाईम इथं माझा जातो. तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला अटेंड करायचा प्रयत्न असतो माझा. मला शक्य नाही झालं तर माझ्या खाली जे कोणी अवेलेबल आहेत, पी आहेत, त्यांच्याकडे त्यांना पाठवते. मला असं वाटतं की माझ्याकडे आलेल्या माणसाचं म्हणजे त्याचं समाधान झालं पाहिजे. इथंपर्यंत मला काम करायचं, तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला काम करायचं. या 2 गोष्टी खूप ठरलेल्या आहेत माझ्या. तर त्या एका कन्सेप्टवर काम करते आणि वी आर मेंट फॉर पीपल. म्हणजे मी जसं म्हणलं तसं आम्ही लोकांसाठी आहोत, लोक नाही आहेत आमच्यासाठी. तर ते प्राईम आहेत माझ्यासाठी, तर मी त्यांच्यासाठी काम करते. आणि हे डोक्यात ठेवून आज जवळजवळ 25 वर्ष झाली माझ्या नोकरीला. प्रत्येक ठिकाणी हे डोक्यात ठेवून काम केलं मी, आणि त्यामुळं माझ्यासाठी म्हणजे ती नोकरीच, आणि म्हणलं तर ती नोकरी आपल्या पगार पाण्याला गाठ घालण्यासाठीची आहे, पण माझी नोकरी स्पेशल आहे, त्याच्या पुढचं काहीतरी आहे, तर त्याचं भान ठेवून काम करते मी. खूप हृदयस्पर्शी असं मॅडमांनी आपल्याला उत्तर दिलंय. आणि खरंच कुठलाही प्रशासकीय अधिकारी म्हटला की त्याच्या भोवती एक वलय असतं आणि आपल्याला वाटतं की इतके मोठे अधिकारी आपण त्यांच्यापर्यंत जावं का. पण निश्चितच तुमच्याकडे बघून वाटतं मॅडम की धुळेकरांना कुणालाही असं वाटत नाही की मॅडमांना
कसं जाऊन भेटावं मॅडमांना आपण हक्काने जाऊन भेटू शकतो Yes. इतकी आपुलकी Yes. तुम्ही निर्माण Yes. केली आहे Yes. आणि प्रत्येकाच्या प्रश्नाला आणि प्रत्येक समस्येला तुम्ही न्याय देत आहात ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र मॅडम कसं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक काळ असतो संघर्षाचा. आपल्याही आयुष्यात असा काही काळ असेल कारण इथपर्यंत पोहोचणं ही गोष्ट साधी नसते. तर त्या संघर्षाबद्दल जाणून नाही, घ्यायला मी संघर्ष नाही केला. असे आपण काही देवदत्त लोक असतात म्हणजे ज्यांना दैव मेहरबान असतं त्यांच्यावर, अच्छा. देवाची अशी विशेष कृपा असते त्यांच्यावर, अशापैकी आहे मी असं वाटते. कारण स्टार्ट फ्रॉम म्हणजे माझ्या बिगिनिंग पासून माझ्या आईबाबांपासून म्हणजे त्यांनी मला घडवली अशी की बाई तुला असे पाय राहून उभा राहायचं आहे. आणि त्यांनी कधी मुलगा मुलगी असा भेद नाही केला. म्हणजे माझ्या भावंडांना जो प्लॅटफॉर्म उपलब्ध होता तो मला पण होता. त्यामुळं खूप छान वातावरणामध्ये मला त्यांनी घडवलं आणि मला वाटतं अगदी पहिलेपासून निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. त्यामुळं मी इथंपर्यंत आली. दॅट्स ओनली बिकॉज ऑफ देम. त्यांचा हे होता. आणि जेव्हा बाई आता तुम्हाला पण असं हे असेल की जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो तेव्हा आपल्या मागे कुणीतरी बघणारं म्हणजे आपले पिलर्स असतात ते खूप स्ट्रॉंग लागतात. म्हणजे आपली मुलगी आहे, मुलगा आहे किंवा घरातलं बघायचं आहे तर हे बघायला अशी एक अशी एक रोबस्ट म्हणजे काय म्हणू त्याला सपोर्ट सिस्टीम मला होती. त्यामुळं मला संघर्ष करायला लागला नाही. आणि नोकरी पण अशी अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये मला पोस्ट मिळाली. ती नोकरी करत असताना मी मंत्रालयात होते आधी सेक्शन ऑफिसर आणि ते करत असतानाच मला चीफ ऑफिसरची पोस्ट मिळाली. आता या सगळ्या मिळूनचा कालखंड 25 वर्षाचा आहे. नोकरीचा कालखंड 25 वर्षाचा आहे. पण सुदैवाने प्रत्येक ठिकाणी आपण म्हणू तिथं जायचं स्वातंत्र्य मिळालं. आणि मग आव्हानात्मक कामं करायला पण एक हे लागते म्हणजे ती सुपीक भूमी लागते ती प्रत्येक ठिकाणी मिळाली. धुळ्यात पण तसंच आहे की खूप गोष्टी करायला मला वाव मिळाला इथे. बरं मॅडम, पण यातूनच एक प्रश्न असा तुम्हाला विचारेल की तुम्ही आजवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टवर कामं केलीत तर एक स्त्री म्हणून काही अडचणी आल्यात का ह्या सगळ्या प्रवासात किंवा असं कुठं जाणवलं का की एक स्त्री आहे म्हणून? नाही एक तर खूप खरं आहे की असं जेंडर बायस असेल आपल्याकडे काही डिस्क्रिशनर किंवा आपल्याकडे काही अशी विभागणी असेल पण अधिकारी आहे ना तो स्त्री अधिकारी पुरुष अधिकारी असं काही असत नाही. तो अधिकारी हा अधिकारीच असतो आणि ती बिईंग लेडी म्हणून त्याचे काही डिसएडव्हान्टेज असतील भले पण माझ्यासाठी ते सगळे माझे काय स्ट्रेंथवाले पॉईंट होते. म्हणजे मी असं म्हणेल की एखादा समोरचा येईल ना माझ्याकडे तो म्हणजे तो असा सौजन्याने येईल तर त्याचा थोडासा त्याचा आब एक तर माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मी अशी एकदम चांगली भली भक्कम बाई आहे. म्हणजे मला बघूनच निम्मे लोक घाबरत असतील आणि दुसरं माझ्या आवाजाला घाबरत असतील दोन. आणि तिसरं असं कुणी बिईंग वुमन कुणी माझी सहजासहजी कॉलर पकडायला येणार नाही. त्याला माहिती की तो असा गारद होईल माझ्यासमोर. मी एक फटका लावला म्हणजे मी जुडो खेळली आहे मी बरंच काय काय केलं त्याला माहिती की तो इथंच आडवा होईल. त्यामुळे तसं कुणी नादी लागत नाही. हे रादर बिईंग लेडी ऑफिसर हे ॲडव्हान्टेजेस आहेत असं समजते मी. आणि त्यामुळं असं सहजी कोणी नादाला लागत नाही आपला एक. आणि आपण काम करतो उलट एक महिलेकडे ना ती बघा ती घर पण चांगली म्हणजे त्या नवदुर्गा आहेत ना त्या नवदुर्गांचे काय 18 हात असतील ना त्या 18 हातातली 18 टास्क आपण सायमल्टेनियसली करत असतो. म्हणजे घरात लेकीच्या युनिफॉर्मला इस्त्री मारण्यापासून तिला शाळेत पाठवेपासून तिला मॅथ्स अवघड जाते तिचा मॅथ्सचा अभ्यास घेण्यापासून गावाकडे मुलगा आहे तो उठला का नाही तो पेपरला गेला का नाही बघण्यापासून तिथं घरातलं शेतातलं काही केलंय का नाही लोकांनी गड्यांनी बघण्यापासून इथलं सगळं नीट चाललंय का नाही म्हणजे ऑलराऊंडर. ती मल्टीटास्किंग वाली जी गोष्ट आहे ना ती महिलांना उपजत असते. त्यामुळं बिईंग लेडी ऑफिसर मला ते ॲडव्हान्टेज आहे असं वाटतं. आणि घरात तुम्ही जितका काटकसरीने संसार करता जितक्या काटकसरीने गाव म्हणजे घर चालवतात तितक्याच काटकसरीने
हे युनिट चालवायचा प्रयत्न करते. म्हणजे आय एम प्रायोरिटायझिंग द थिंग. म्हणजे मला असं वाटतं की हे 20 लाख रुपये, आता माझ्याकडे एक आता स्थायी समितीची सभा झाली, तिथे एक 2-3 विषय असे आले की अरे याची गरज नाही आहे, म्हणजे ह्या पैशांची आत्ता गरज नाही, हा विषय आत्ता सँक्शन करून उपयोगाचा नाही, हे 25-30 लाख 50 लाख मला तिकडे कुठे तर वापरता येते. तर तो वाला जो हे आहे ना, तो आपण ठेवतो की बाबा आज आता या गोष्टीची गरज नाही, आज घरातली साखर संपली आहे ना, तर पहिल्यांदा साखर घेऊ, आपल्याला लिपस्टिक घ्यायला जायची गरज नाहीये. म्हणजे हे जे प्रायोरिटायझेशन आहे ते दॅट वुमन कॅन डू बेटर असं मला वाटतं बाबा. म्हणजे की तो पॉइंट ऑफ व्ह्यू जो असतो ना मॅडम, तो लेडीज कडे जास्त असतो. आपले परसेप्शन चेंज होतात, आपल्या प्रायोरिटीज चेंज होतात, आपल्या खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात. बरं, आणखीन तुम्हाला एक विचारेन असं की नवरात्रीचा उत्सव आहे, तर त्यानिमित्ताने मी आता बघत आहोत आपण ह्या एकंदरीत 10-15 वर्षाच्या कालावधीत मॅडमकडे बघूनही वाटलं की प्रशासकीय सेवेत येताना, प्रशासकीय अधिकारी म्हणून येताना स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणा मुली जास्त दिसत आहेत. तर त्यांना काय सांगाल, म्हणजे आमच्या धुळ्यातल्याही अशा काही मुली आहेत की त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, तर एक संदेश म्हणून त्यांच्यासाठी. ओरिजिनली पहा, तो जो बाईचा संघर्ष आहे ना तिचा, तर असं गर्भापासूनचा संघर्ष आहे. म्हणजे आपण बघितले स्त्रीभ्रूण हत्या आहे, अजून काय काय. ती जी मुलगी आहे ना तिला म्हणजे तिची अस्तित्वाची लढाई तिच्या गर्भात तिने जन्म घेतलाय, गर्भात ती आकार घ्यायला लागली तिथपासूनच आहे. आपण आता सगळं बघतो, 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत, अजून काय काय. म्हणजे म्हणलं तर वातावरण फार भयावह आहे, पण तिचा संघर्ष आहे ना तो तिथून आहे. आणि तिला ना बाय नेचर सी इज व्हेरी स्ट्रॉंग. ती इतकी कणखर आहे ना, त्यामुळं अभ्यास करायला, आता माझ्यासारखी पदर बांधून इथं काम करायला कुठेही कमी पडत नाही. आणि मला वाटतं प्रांजली इज द 3rd-4th जनरेशन गर्ल जी प्रशासनात आलेली आहे. म्हणजे मला आठवते की 93-94 मध्ये जेव्हा पहिलं महाराष्ट्राचं महिला धोरण आलं, त्याच्यामध्ये महिलांसाठी शासकीय नोकरीमध्ये 30% आरक्षणाचे हे आली, संकल्पना आली. आणि त्या पहिल्या काय म्हणू, तर पहिल्या फळीतले आम्ही लाभार्थी आहोत. म्हणजे आय एम द फर्स्ट स्टेप हे असं वाटतं मला. आणि त्याच्यातनंच माझ्यासारखीला पोस्ट मिळाली. वी आर देअर. 25 वर्ष उलटली या गोष्टीला. सी इज द थर्ड जनरेशन गर्ल. पण मुली करतात, मुलींकडे 2-3 गोष्टी इतक्या पक्क्या असतात. एक तर त्या डेडिकेटेड असतात, डिव्होशन असतं त्यांच्याकडे, आणि दे आर व्हेरी ऑनेस्ट टू देअर टास्क. त्यामुळं ना, आणि अभ्यास करताना पण पहा, तुम्हाला मुलाला सांगायला लागतं, त्याला रादर प्रलोभनं खूप असतात, आपलं अपब्रिंगिंग असतं. आई त्या मुलाला जरा झुकतं माप देते, मुलीला देत नाही. पण मग त्या मुलीच्यात आत इंटरनली कुठेतरी असतं, अरे आय हॅव टू प्रूव्ह मायसेल्फ. तर मग तिचं ते घडणं आहे ना तिथून सुरू होतं, आणि मग ती करत राहते. आणि दॅट शी हॅज टू, आणि तिला करायलाच पाहिजे असं वाटतं. आणि पितृसत्ताक आपला समाज आहे किंवा आपली जी हे आहे, मला वाटतं वी आर लिडिंग टुवर्ड्स द मातृसत्ताक कम्युनिटी. आणि दॅट विल वन फाईन डे इक्वल. परवा पण कुणाची तर मुलाखत वाचली, ऐकली मी, तर दॅट लेडी म्हणजे प्रणिती शिंदेचा इंटरव्ह्यू बघितला मी विषय खोलमध्ये. सी सेइंग की वा, आम्ही तुम्हाला तुमच्या पुढे नकोय, आम्हाला तुमच्या सोबतीने राहू द्या, आम्हाला तेवढंच पाहिजे. मला वाटतं की ते जर त्या 50% मधल्या त्या साईडच्या त्या पितृसत्ताक सेटअपनी जर म्हणलं की यस, आम्हाला म्हणजे त्यांना देवी तर अजिबात करू नका, आमचा भावा नाही, तुम्ही आम्हाला देवी करा, आम्हाला म्हणजे आम्हाला पूजा वगैरे, स्पेशल वागणूक द्या अशी अपेक्षा, आपल्या सोबत ठेवा, तुमच्या सोबत ठेवा. ते बाईला काय कळतं, तिला काय अक्कल आहे, किंवा व्हॉट सी कॅन डू. मला इथं बसल्यावर खूप वेळा प्रश्न पडतो. म्हणजे घरात माझ्या तो हे होता, मला घडवलंय तसं की बाबा दॅट यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन्स. तर आता ते त्यांनी कुठं तर शिकवलेलं मला इथं कामाला पडतं असं वाटतं. की
फार बोल्ड डिसिजन घेते मी इथं बसून. आणि आता तर बॉडी नाहीये, एक अख्खं म्हणजे 75 ते 80 नगरसेवकांचं काम, ते जे सगळे प्रभागामध्ये बघायचं ते काम पण मला बघायचं आहे. अशा फेजमध्ये मी डिसिजन्समध्ये कमी पडली नाही पाहिजे हा प्रयत्न राहतो, आणि ते लोककल्याणकारी डिसिजन असतील याच्यावर माझा भर असतो. निश्चितच मॅडम. आणि आपले सगळेच डिसिजन धुळेकरांसाठी खूपच चांगले ठरत आहेत. तुम्ही मुद्दा काढलात आता प्रणिती शिंदेच्या विषयावरून, त्या बाबतीत एक सांगेन की आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट नको असते, आपल्याला फक्त सन्मानाची पण बरोबरीची, पुरुषांच्या बरोबरीची ट्रीटमेंट हवी असते. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक किस्सा साधा छोटासा सांगेन मॅडम, की आपण साधा पेट्रोल पंपावर जातो पेट्रोल भरायला, त्यावेळेला पुरुष मंडळी सिंपती म्हणूनच सिंपती म्हणून सांगतात की मॅडम तुम्ही आधी पेट्रोल भरा, आणि प्रत्येक वेळेला मी हेच सांगत आली आजपर्यंत की नाही मी लाईनीत उभं राहून तुमच्या सोबतीने. करेक्ट. तर हा व्ह्यू प्रत्येक महिलेकडे आला पाहिजे या बाबतीत. नाही, तो कॉन्फिडन्स ना महिलांमध्ये येतोय त्याचं कारण असं आहे की आपल्या आईला ज्या अम्युनिटीज नाही मिळाल्या किंवा आपल्या आजीला नाही मिळाल्या त्या आपल्याला मिळाल्या, आणि दॅट वी हॅव टू पास दॅट, काय म्हणतो तो वारसा किंवा ते हे पास करायची आपली जबाबदारी आहे. म्हणजे ती इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. काय होतं, बायकाच मी पाहिलं की बायकाच तिचा पाय ओढायला जास्त जबाबदार असतात. आपण फार पुढे नाही, आपण प्रॉस्टिट्यूटचं जग नाही बघितलेलं, आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या नाहीयेत. वी आर व्हेरी, काय म्हणू आपण, अशा देवी देणगी लागलेल्या किंवा देवाने आपल्यावर प्रचंड कृपा आपल्यावर केलेल्या महिला आहोत की, आणि याच्यामध्ये देवानी कृपा केली, त्याच्यासोबत सावित्री माईसारखी आपल्याकडे एखादी माई होऊन गेली, त्या दाम्पत्यानी आपल्यावर जे उपकार केलेत. म्हणजे प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र का म्हणतो, म्हणजे मी खूप वेळा बघितलंय की म्हणजे UP मध्ये किंवा अजून काही ठिकाणी तिथले कुणी आता आमचं फ्रेंड सर्कल असतं तर ते विचारतात, अरे एवढ्या म्हणजे अशा एवढ्या बेधडकपणे कसं काय फिरता बाबा, कसं काय प्रवास करता. मी ते सांगू शकते की महाराष्ट्र एक असं प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, आणि ती प्रागतिकता त्या मागच्या 19व्या शतकातली आहे, 20व्या शतकातली, आता 21व्या शतकातली आपली वाटचाल आहे. पण हे करत असताना त्यांनी जे आपल्याकडच्या समाज सुधारकांनी, आपल्याकडे शाहू फुले आंबेडकर, आपण ही नुसती घ्यायची नावं नाहीयेत, या लोकांनी ती इक्वॅलिटी आणली. म्हणजे आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून त्या महिलेला त्या हिंदू कोड बिलासारखी त्याच्यामधून आपल्याला वारसाचे हक्क मिळाले. त्या महिलेला, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला. शाहू महाराज असे प्रागतिक राजे होते, त्यांनी काही त्यांच्या संस्थानामध्ये कायदे केले शिक्षणाच्या संदर्भात, बाकीच्या संदर्भामध्ये. म्हणजे महर्षी दोंडोकेशव कर्वे असतील, खूप माणसं आहे. आपण म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने, आपण जेव्हा इथे आहोत ना तेव्हा आपल्या मागे काय काय घडून गेलंय हे एकदा बघावं. म्हणजे कुणीतरी म्हणलंय की अमेरिकेत अजूनही महिला प्रेसिडेंट झालेली नाहीये, पण वी हॅव दॅट लेडी प्रेसिडेंट. दुसऱ्या महिला राष्ट्रपती आपल्याकडे झाल्या, आपल्याकडे पंतप्रधान होऊन गेल्या. आणि आपल्याकडं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह देश पण आहोत. आणि अशा देशामध्ये, अशा राज्यामध्ये एका अशा महत्वाच्या कुठल्या तरी एका पोस्टला जेव्हा बसतो तेव्हा माझ्यासारखीला रडून भागणार नाहीये. दॅट आय हॅव टू प्रूव्ह. आणि मला वारशानी किंवा मला संघर्षाने, मला कुणी असं म्हणजे बाई तू खूप कर्तृत्ववान आहेस, तू जा आणि या खुर्चीत बस असं म्हणलेलं नाहीये. ही खुर्ची त्या याला, दॅट आय हॅव टू प्रूव्ह मायसेल्फ. आणि मी इथं आले, आणि मी जेव्हा या खुर्चीत बसले तेव्हा मला टंगळ मंगळ करायला मुभा नाहीये. दॅट आय हॅव टू प्रूव्ह माय, काय म्हणते त्याला, मेरिट. आणि मला काम करून दाखवावं लागेल, आणि दॅट्स अ अपॉर्च्युनिटी फॉर मी टू सर्व धुळेकर. बस. निश्चितच मॅडम, खूपच म्हणजे तुम्ही आम्हाला खूप महत्वाचं आणि अतिशय प्रत्येकाच्या मनाला भावेल अशा प्रश्नांची उत्तरं दिलीत. फक्त जाता जाता एक छोटासा वेगळ्या कलाटणीचा, म्हणजे आपण जर धुळेकरांना दाखवणार असाल हा इंटरव्ह्यू, तर माझ्यासाठी खूप महत्वाचं गोष्ट आहे धुळ्याच्या याच्यासाठी
गेल्या वर्षभरात मी काम करते, आपण पाहिलं असेल की पाण्याचा प्रश्न आपल्याकडे गंभीर हो, आहे. हो. तर आपल्याकडे अक्कलपाडाचं हे आलं, अगदी आचारसंहितेमध्ये ते अक्कलपाडातलं डॅम मधलं पाणी संपायला आलं होतं. आपण खूप रात्रंदिवस तिथं एक यंत्रणा उभारून लोकांना पाणी द्यायचा प्रयत्न केला. भले 12 दिवसातनं 15 दिवसात, कधी कधी उन्हाळ्यात आपल्याला माहिती, आपण ती चणचण आम्ही 7-7 बघितली दिवस असेल, मॅडम. तर आम्ही ते डेज कर्टलमेंट करायचा प्रयत्न केला. आपण ती तापीची पण लाईन बदलतोय, आपल्याकडे अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या स्कीमचं पण काम चालू होतं. जे बेसिक इन्फ्रा जे लागणार आहे, घंटागाडीची गोष्ट आहे, म्हणजे इतकी कठीण परिस्थिती ना, त्या महिलेला सकाळी उठून हा कचरा कुठल्या बॅगेत घेऊन कुठे टाकू, असा वाला विषय. आम्ही त्या टेंडर्सवर काम करतो. वी आर इम्प्रूव्हिंग आवर सेल्फ. निश्चित धुळेकरांना चांगल्या सेवा द्यायचा इथून पुढे प्रयत्न असेल आमचा. म्हणजे दॅट्स म्हणजे माझी जबाबदारी तीच असेल सगळ्यात पहिल्यांदा. आणि सुदैवाने माझ्यासोबत प्रांजली सारख्या आमच्या ॲडिशनल कमिशनर, डेप्टी कमिशनर आणि ह्या दोन सहाय्यक आयुक्त, असे 5 जणांची सगळ्या महिला होता मी. आणि देअर इन्क्लिनेशन, त्यांची काम करायची हे डेडिकेशन, सी स्टील म्हणजे तिचं ट्रेनिंग चालू आहे. पण मी तिला नुसतं ट्रेनिंग नको, तिला पण काम दिलंय, तिला जबाबदारी दिली दॅट सी हॅज टू टेक द डिसिजन्स, आणि ती करेल. तर आमचा प्रयत्न हाच राहील की लोकांना बेटर सर्व्हिसेस देता यावा. वेळ लागेल, खूप वर्षाची बिघडलेली घडी बसवताना त्रास होईल, पण जी काही सिस्टीम सेट होईल ती सिस्टीम थोडीशी सस्टेनेबल, रोबस्ट राहील, हे करण्याचा प्रयत्न राहील आमचा. धुळ्याचा वारसाच आहे मॅडम. आणि ज्या वेळेला धुळ्यात प्रत्येक खुर्चीवर एखादी स्त्री, एखादी महिला अधिकारी आली आहे, किंवा राजकारणातही म्हणा की महिला ज्या वेळेला एखाद्या मोठ्या पदावर गेली, धुळ्यात निश्चितच सकारात्मक बदल झालेत. आणि आपण आल्यापासूनही आम्हाला ते बदल दिसताच आहे. जाता जाता एक छोटासा शेवटचा पण वेगळ्या कलाटणीचा प्रश्न असा विचारेन की ह्या खुर्चीवर बसल्यानंतर असं म्हणतात की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला राजकारणी लोकांकडून त्रास होतो, तर तसा काही अनुभव आहे का? नाही, ते सगळे राजकारणी सध्या माझे दादा, मामा, आप्पा, काका, आणि दे आर सपोर्टिंग मी ऍक्च्युली. सगळ्यांच्या सोबत नाही, सगळ्यांच्या सोबत राहून काम करते. आणि लोक का तुम्हाला विरोध करतात, तुम्ही त्यांचं काम म्हणजे तुम्ही त्यांचं बेकायदेशीर काम करायला नक्कीच हे असेल, नाही ते काम मी करणार नाही, मी स्पष्ट सांगते. आणि माझ्याकडे एकच गोष्ट आहे, म्हणजे मी फार परखड आहे. म्हणजे जर माझ्याकडून काम होत असेल ना, तर ते जीवाच्या आकांतानी त्यात किती पण हर्डल्स आले तर ते हर्डल्स सगळे काढून ते काम करायचा प्रयत्न करते. आणि जर होत नसेल ना, त्या माणसाला स्पष्ट सांगते, दादा हे पा माझ्याकडनं हे काम होणार नाही, तुम्ही काही माझ्याकडे हेल्पाटे मारू नका. प्रसंग आलाय नाही आला सुदैवानी, म्हणजे राजकारण सोडून, की असा एखादा प्रसंग कधी आला का की असं वाटलं की नाही बाबा आपण चूक केली किंवा आता हे सोडून द्यावं? नाही, मला अजून 11 वर्ष काम करायचंय. अरे वा. आणि आय विल डू विथ दॅट डिलिजन्स. मी ज्या दिवशी, म्हणजे माझा पहिल्या दिवशी जो उत्साह होता नोकरीत आल्याचा, त्याच उत्साहाने काम करते. माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवीन असतो, येणारा प्रत्येक माणूस नवीन असतो, प्रत्येक काम नवीन असतं. आणि त्यामुळं मी अजून रुटीनाइज झाली असेल कामाला, पण मी बोर नाही झाले. आणि खरंच असतं की माणसाने कंटाळा जर सुरू केला ना कामाचा, तर तो त्या निगेटिव्ह अँगलनेच बघायला लागतो. तुमचा हा जो पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तो सगळ्या धुळेकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी असेल. मॅडम, तुम्हाला तुमच्या यानंतरच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या दर्शकांनाही शुभेच्छा. अशाच छान छान आणि प्रेरणादायी मुलाखतींसाठी बघत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. थँक्यू सो मच. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.